हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग होणार आहे की मी गुलाबजाम ट्राय करते घरी बनवण्यासाठी. आणि फुल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. लिंक बायोमध्ये दिलेली आहे यूट्यूब चॅनलची. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो आपण आता स्टार्ट करूया. गुलाबजामचं रेडीमेड जे पॉकेट असतं ते मी ऑफिसवरनं येतानाच घेऊन आले होते. त्याच्यावरती जे पण सगळे इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात ते मी ऑलरेडी सगळे वाचून घेतले होते. बिकॉज ऑब्व्हियसली मी फर्स्ट टाईम बनवते, मी कधीच बनवलं नव्हतं. हां, मी बघितलं होतं मम्मीला बनवताना आणि थोडीशी हेल्प पण केलेली, पण पूर्ण रेसिपी मी फर्स्ट टाईम बनवत होते. सो मी पूर्ण ते पीठ वगैरे ते मळून घेतलं होतं पाण्यासोबत. आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे असतात. सो मी ते पण बनवून घेत होते, पण मध्ये मध्ये खूप गरम होत होती, सो मी खिडकीतून थोडीशी हवा घेत होते. त्याच्यानंतर ते पूर्ण गोळे बनून झाले होते माझे. सो त्याच्यानंतर मी ऑइल गरम करायला ठेवलं आणि जे त्याच्यामध्ये जे पाक बनायचं असतं त्याच्यामध्ये विलायची टाकायची असते. सो मी विलायची पण फोडून घेतली. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. थोडीशी एनर्जी लो झाली होती म्हणून थोडीशी साखर खाल्ली आणि चाशणीसाठी पण त्याच्यामध्ये साखर टाकली होती. आणि मी लगेचच तेल तापल्यावरती जे गुलाबजाम आहेत ते मी तळायला घेतले होते. तर मला पप्पांचा फोन आला होता, सो मी पप्पांशी पण बोलले थोडीशी आणि त्याच्यानंतर रिटर्न काम करायला लागले. सगळे गुलाबजाम माझे तळून झालेले होते आणि चाशणीही झालेली होती. त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली मी आणि लगेचच त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून दिले. सगळे गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकल्यावरती मला रिअलाईज झालं की तो टोप थोडासा छोटा पडला आणि सिरप पण कमी पडला. सो मी परत सिरप बनवायला ठेवला आणि ते सगळं मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं. त्याच्यामध्ये सिरप टाकला आणि मग ते अजून 1 तासासाठी मी झाकून ठेवलं. सो अशा प्रकारे माझे गुलाबजाम रेडी झाले. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.